नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये स्वागत आहे। आज जे आपण बिल्ड घेऊन आलेला आहे ते फोटोग्राफर यूज करणार आहेत। कोल्हापूरचे कस्टमर आहेत, त्यांनी आपल्याकडून हे बिल्ड करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये जे कंपोनेंट यूज केले ते i5 चा 14 जनरेशन प्रोसेसर असणार आहे। तसेच मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो MSI मध्ये B760 बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे। 16GB ची रॅम DDR5 मध्ये असणार, 1TB ची SSD राहणार आहे। प्लस एक्स्ट्रा स्टोरेज साठी त्यांनी 2TB ची हार्ड डिस्क सुद्धा घेतलेले आहे। प्लस कूलर टाकलेला आपण 240 चा, दोन फॅन सोबत 750 वॅटचा असेंबली टाकलेला आहे। कॅबिनेट जे यूज केलं ते CX700 हे ARGB अँटेकचं कॅबिनेट आपण या बिल्ड मध्ये यूज करताय। या बिल्डच्या ऑल डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या तुम्ही चेक करू शकताय। आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जर समजा तुम्हाला बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या टीमला संपर्क साधा, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आपण बिल्ड करून देते। चला तर मग ऑल कंपोनेंट पहिल्यांदा अनबॉक्सिंग करण्याच्या पहिल्यांदा जेन्युइन आहेत का नाहीत आणि त्याचं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग काय आहे ते चेक करून घेऊया। या बिल्ड मधले ऑल कंपोनेंट चेक करून घेऊया। यामध्ये जे हार्ड डिस्क यूज केलेले आहे ते WD मध्ये 2TB चे हार्ड डिस्क राहणार आहे ब्ल्यू सिरीज मध्ये। त्याचा सिरियल नंबर तुम्ही हार्ड डिस्क वरती बघू शकताय। तसेच मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जर चेक करणार असाल तर मार्च 2025 आहे। लेटेस्ट 6 मंथ मधलं मॅन्युफॅक्चरिंग आपण यूज करत आहे। तसेच मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो MSI मध्ये B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे, जो 12, 13 आणि 14 जनरेशन साठी सपोर्टेड आहे। याचं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर जानेवारी 2025 असणार आहे। बॉक्स पॅक बघणार असाल तर बॉक्स पॅकचं स्लीव तर तुम्ही बेसला बघू शकता। हे जे फीचर्स बघणार असाल तर Gen 4 सपोर्टेड, DDR5 सपोर्ट प्लस Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.3 कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस याचा सिरियल नंबर बघणार असाल तर बॉक्सच्या राईट साईडला इथं सिरियल नंबर याचा चेक करू शकताय। तसेच जो SMBS यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा RX 650 वॅटचा 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड असणार आहे। याचा बॉक्स पॅकचं सील तुम्ही बघणार असाल कम्प्लिटली बघू शकता। सिरियल नंबर बॅक साईडला इथं प्रोव्हाइड केलेला आहे। ऑक्टोबर 2024 मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। जी रॅम यूज केलेली आहे 16GB ची 6000 मेगाहर्ट्झ वाली रॅम असणार आहे। XPG लॅन्सर 8GB मध्ये RGB स्ट्रीप सोबत DDR5 वाली रॅम आपण यूज करत आहे। दोन्ही साईडला बॉक्स पॅकचं सील बघू शकता। याचा सिरियल नंबर तुम्हाला रॅम वरती बघायला भेटेल। तसंच मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही या ठिकाणी चेक करू शकताय। मार्च 2025 चा मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। जो प्रोसेसर यूज केलेला आहे i5 14 जनरेशनचा असणार आहे, 14600K वाला। याच्यामध्ये सिरियल नंबर बघणार असाल तर सिरियल नंबर बॉक्सच्या तुम्हाला राईट साईडला इथं बघायला भेटेल। प्लस बॉक्स पॅकचं सील तुम्ही दोन्ही साईडला इथं चेक करू शकताय। मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर मार्च 2025 मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आहे। रॅम SSD जी यूज केलेली आहे क्रुशल मध्ये P3+ वाली असणार आहे, जी Gen 4 वाली SSD 4.0 NVMe SSD असणार आहे। 1TB मध्ये आपण यूज करताय। 5000 MBPS रीड आणि राईट स्पीड प्रोव्हाइड केलेला आहे। सिरियल नंबर तुम्ही बेसला बघू शकताय। तसेच बॉक्स पॅकचा सील दोन्ही साईडला इथं चेक करू शकता। प्लस याचा मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मार्च 2025 आहे। ग्राफिक्स कार्ड जे यूज केलेलं आहे ते MSI मध्ये 2 फॅन वाला ग्राफिक्स कार्ड आहे, RTX 4060। हे ग्राफिक्स कार्ड साधारण 8GB चं आपण ग्राफिक्स कार्ड यामध्ये यूज करताय। बॉक्स पॅकचा सील इथं बेसला चेक करू शकताय। प्लस सिरियल नंबर तुम्ही राईट साईडला चेक करू शकताय। आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर जानेवारी 2025 आहे। जो कूलर यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा आईस फ्लो हा 240 ARGB कूलर आहे, दोन फॅन सोबत। याच्यामध्ये डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे। म्हणजे कॅबिनेट ते आपण यूज केलं तर CX700 हे ARGB कॅबिनेट पण आपण या बिल मध्ये यूज करत आहे। चला तर मग ऑल कंपोनेंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया।
आता आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. बिल्डचे डिटेल्स पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जर समजा सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या टीमला संपर्क साधा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.